नाही ते काय आहे ना ताई, तुला तर माहिती आहे ना, जयंतचं कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम खूप असतं. त्यात त्याच्या मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत ना. तर एका रेस्टॉरंटमध्ये त्याला हे असं डेकोर हवंय, म्हणून त्याने हे सॅम्पल मागवून घेतलंय. मला तर हे खूप इंटरेस्टिंग वाटलंय. युनिक आहे ना. हो खरंच. तुला माहितीये का ताई, मी तर खूप सेल्फी सुद्धा काढले त्याच्यासोबत. पण जानू, हे आता इथे घरीच राहणार आहे का? नाही नाही अगं, एक माणूस येऊन घेऊन जाणार आहे ते. पण जानू, तिकडे आत ते स्टूल का ठेवलंय ग? जानू तू कोणाशी बोलतेस? जयंत, अरे बघितलंस का, भावनाताई आलीये. भावनाताई, तुम्ही कधी आलात? जानू सांगायचं तरी मला, तर तुझ्यासाठी मी कॉफी बनवत होतो, तसंच भावनाताईंसाठी सुद्धा बनवली असती ना. थांब मी अरे नाही नाही नाही, राहू दे. अरे एवढं काही नाही, ठीक आहे. आणि उलट जयंत, तू बरंच केलंस ताईसाठी कॉफी नाही आणलीस ते. कारण आता आम्हाला आमच्या जुन्या आठवणी रिफ्रेश करता येतील, हो ना ताई? मला काही कळलं नाही ऍक्च्युली. अरे म्हणजे पूर्वी ना मी आणि जानू एकाच कपातनं कॉफी शेअर करायची, आणि त्यासोबत क्रीम रोल. केवढी मज्जा यायची ना तेव्हा. मी हे काय बोलून बसले. नाही, आता जयंतवाणी प्रकट होऊ शकत नाही. झाली तर मी संपले. ठीक आहे, तुम्ही दोघी बहिणी बहिणी मस्त गप्पा मारा, मी वर रूम मध्ये आलोच. कशी आहेस ताई तू? सासरी सगळे कसे आहेत आणि जिक्स कसं आहे? सगळे बरेच जानू. पण मी ना आता तुझ्याशी थोड्या वेगळ्या विषयावर बोलायला आले. काय झालंय ताई? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मी आल्यापासून हे ऑब्झर्व करतेय, तू मला थोडी नर्वस वाटतेयस. जानू, तू ना खरं तर माझी धाकटी बहीण आहेस, पण कधी कधी ना तू माझी ताई होतेस. तुझ्याही नकळत मला छान गाईड करतेस. माझं काय चुकतंय, मी अजून काय करायला हवं, काय नको, सगळं मला अगदी छान समजावून सांगतेस. ताई, असं अचानक काय झालंय तुला? जानू, मी आता अशा एका पेचात अडकलीये ना की मला काय करावं ना काही सुचतच नाहीये. ताई, तुझ्या मनात जे काही आहे ते बिनधास्त बोल. तुला आठवतंय मी माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल तुला सांगितलं होतं? जवळचा मित्र म्हणजे ते मिस्टर गाडे पाटील ना? हो, आणि आज मी त्यांना भेटले. काय? कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे अगं, कशी भेटलीस, कुठे भेटलीस? कारण ते येत नव्हते ना तुझ्या समोर, भेटत नव्हते. अगदी बरोबर. आणि ते एवढे दिवस मला का भेटत नव्हते ना, त्याचं कारण कळलं मला. सिंचना, अगं बाई, तू आलीस? अहो बघा ना कोण आलंय. अगं तुझी दारात का उभी, ये ना आत ये. अगं तुला असं बघून इतकं छान वाटतंय, ये ना आत ये. अहो बघताय ना. मी? अगं हो हो हो, आधी सिंचनाला घरात तर येऊ दे. हो हो, एक मिनिट. वीणा, औषधाचं ताट आण ग. वहिनी आले आई. माझा तर विश्वासच बसत नाही माझ्या डोळ्यांवर. अगं ही बघ ना. सिंचना, घरी परत आलीस?
अगं बरं वाटतंय ना? ये आधी. अगं असू दे, अखंड सौभाग्यवती हो. चल ये बाळा आत ये. सिंचना, काय झालं का? अशी थांबलीस का तू? हरीश, मी घरी परत आली, पण तू या सगळ्यांना माझी अट काय आहे ती सांगितलीस ना? अगं सिंचू, त्याबद्दल बोलूयात ना आपण नंतर. आधी तू आधी चल, ये ना, ये. नाही हरीश, मी या घरी परत आलीये कारण तू माझी अट मान्य केली होतीस. आणि आपलं ठरलं होतं, ती अट तू या सगळ्यांना सांगणार आहेस, त्याशिवाय मी या घरात येणार नाही. काय म्हणते ती? बोल ना बाबा. सिंचना तूच सांग, कसली अट? नाही आई, किती काही झालं तरी ती अट मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. कारण प्रत्येक वेळेस मी माझा स्टँड घेते आणि या घरातल्यांसाठी वाईट ठरते, आणि इथून पुढे ते मला चालणार नाही. सिंचना, अगं असं काहीच नाही. नाही बाबा, माझा भाऊ माझ्या घरी तुमच्या मुलीची बाजू घेतो, आणि या घरात हरीशने माझी बाजू घेतलीच पाहिजे, त्याशिवाय मी या घरात येणार नाही.